चला बघा आता बाजार खूप हा 17.3 चा लाईट क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन आपला तोंड कसा करायचं बघा. मोठ्या ट्रायंगल मध्ये हा एबीई मध्ये हायपोटेन्यूज कोणती आहे? कोणती आहे? ईबी. ईबी जर हायपोटेन्यूज असेल तर दोन उरलेल्या साईडची आपण बेरीज करतो ना स्क्वेअर करून, तर 15 चा स्क्वेअर येतो किती? 225. 20 चा स्क्वेअर येतो 400. दोघांची बेरीज 625. म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे? 25 चा स्क्वेअर आहे. तर आपली बी ई किती आली बाळ? 25. कळलं का? आता छोट्या अँगल मध्ये हायपोटेन्यूज कोणती आहे? कोणती आहे? बीडी आहे. मग उरले दोन साईडचा स्क्वेअर 15 चा स्क्वेअर 225. 8 चा स्क्वेअर दोघांची बेरीज 289. कोणाचा स्क्वेअर आहे? 17 चा स्क्वेअर आहे. तर आपलं बी डी किती आलं? 17. तुम्हाला विचारलंय डीई. डीई कोणाची कशी करणार आपण? बीई मायनस बीडी. कळलं ना? डीई काढायची आपल्याला. डीई छोटी ही लक्षात घ्या, लिहू नका, समजून सांगायचं. लिहिण्यासाठी वेळ दिला होता बाळांनो. बीई किती आहे? 25. बीडी किती आली बा? 17. दोघांची वजाबाकी 8. तर डीई आली आपली 8. ऑप्शन नंबर 2. जे झालंय ना त्यानं 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. 6 नंबरच्या क्वेश्चन साठी तुम्हाला फक्त डिस्टन्स माहित करून घ्यायचंय. मला बघून सांगा ओबी चे डिस्टन्स किती असणार आहे? ओबी ओबी डिस्टन्स हा किती असणार आहे बघा. नंबर लाईनचा क्वेश्चन आहे हा. नंबर लाईन तुम्हाला काय सांगितलं होतं? डॅश. समजा मी तुम्हाला म्हणलं ह्या नंबर लाईन आहे, इथं 0 आहे, तुम्हाला म्हणलं मी 2/3 ऍड करा. तर 0 ला काय करायचं? 0/3 नंतर 1/3 नंतर 2/3. तर आपला 2/3 पॉईंट कुठे आला? इथे आला. माहिती नाही? म्हणजे जर आपल्याला 3 खाली असतील खाली तर मध्ये डॉट किती येणार आहेत? आपले 2 डॉट येणार आहेत का नाही? तिसरा डॉट कुठे येतो? आपला नंबरवर येतो. बरोबर आहे की नाही? तर मध्ये किती लाईन येतात? किती लाईन बघा? 2 डॉट आहेत का नाही? तर आपल्याला ओबी का डिस्टन्स काढायचं. ओबीचं किती लाईन आहेत? किती डॉट आहेत? पूर्ण 3 झाले की नाही? मग 2 मध्ये आणि 1 नंबरवर 3 खाली असणार. बरोबर आहे की नाही? टोटल किती? कोण कुठे बसले? बी कुठे बसला भाऊ? मजा. आता बघा हे 0/3 बघा. आता तोंडी बघा. पहिली रेष म्हणजे काय असणार आहे? 1/3. कळालं का? आता हे पहिली रेष 1/3 कोणती आहे? नंतर 2/3 नंतर 3/3 नंतर 4/3 5/3 6/3 7/3 आणि 8/3. म्हणजे ओबीचे डिस्टन्स किती असणार आहे? 8/3 असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणाचं डिस्टन्स काढायचंय? ओए च. ओए ऑब्जेक्ट केअरफुल अँड फाइंड द लेंथ ऑफ एबी. आपले एबी हायपोटेन्यूज काढायची. आता ओए चे डिस्टन्स मोजा. बघा परत तेच किती लाईन आहेत बघा. आता ओ आणि -1 मध्ये 3 लाईन म्हणजे सगळे टोटल किती झाले? टोटल खाली नंबर किती झाले? 4 झाले की नाही? तुम्हाला काय सांगितलं? जेवढे मला डॉट असतील म्हणजे लाईन्स असतील छोट्या
त्याच्यामध्ये फक्त +1 करायचा म्हणजे डिनॉमिनेटरची संख्या भेटून जाणार आपल्याला. कळलं? आता टोटल मोजा मग. ओ ए पर्यंत कुठे आहेत तर बघा 0/4, 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4, 7/4, 8/4. पण कोणते 8/4? -8/4. हे काढलं बाळांनो. आता तुम्हाला काम तेच करायचे, कोणाचं हायपोटेनसच काढायची. पण तुम्हाला ज्या साईड दिल्या त्या आता कशामध्ये दिल्यात? फ्रॅक्शन मध्ये दिल्यात. कशामध्ये दिल्यात? तुम्हाला मग काय करावं लागणार आहे? अगोदर फ्रॅक्शनचं व्हॅल्यूज काढून घ्यावं लागणार आहे. बघा आता फिगर पाहिलं, फिगर कशी आहे बुक मध्ये दिलेली, परत काढायची गरज नाही म्हणून समजून घ्या. AB चा स्क्वेअर, AB हायपोटेनस आहे का नाही? AB हायपोटेनस आहे का नाही? का बरं हायपोटेनस? कारण की बरोबर 90 डिग्रीच्या समोर आलेलं आहे. तुम्हाला क्रॉस डिस्टन्स म्हणजे हायपोटेनस हे पण आणखी एक लक्षात ठेवण्यासाठी OB चा स्क्वेअर आहे अधिक 52 कोणाचा स्क्वेअर आहे? OA चा स्क्वेअर आहे. तर OB चा स्क्वेअर किती असणार आहे? 8/3 त्याचा असणार स्क्वेअर. नंतर बा -8/4 त्याचा पण असणार आहे स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर 64, 3 चा स्क्वेअर 9, 8 चा स्क्वेअर 64 किती? 16. आता इथे सॉल्व्ह करण्याच्या आधी थोडंसं समजून सांगतो. हे दोन्ही एकमेकाच्या बाऱ्यामध्ये बरोबर की नाही? तर याला कसं करणार? 64/9 ॲज इट इज 16 चौक 64. कळलं का? हे 16 चौक 64 ला असं. आता हे क्रॉस मल्टिपल कसं करायचं? 64 ॲज इट इज प्लस 9 चौक 36 आणि डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय 9. ही स्टेप कळली का? याला मिक्स्ड नंबरचं कन्व्हर्जन म्हणतात. बघा 64/9 जसं तसं ह्या 9 ने 4 ला गुणायचं आणि दोघांची ऍडिशन करायची, होल डिवायडेड बाय 9 होऊन जातं. म्हणजे करत सांगतो इकडे बघा बेसिक. 2 1/2 असेल त्याला कसं करतो आपण? 2 × 2 4, 4 + 1 5/2. कळलं का? तसंच 9 4 जा 36. हे 64 डिवायडेड बाय 16 चा आन्सर आहे 4. 9 4 जा 36, 36 + 64 किती बाळांनो? 100 डिवायडेड बाय 9. 100 डिवायडेड बाय 9 हा कोणाचा व्हॅल्यू आहे? AB स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे. तर AB ची व्हॅल्यू किती असणार आहे बाळांनो? 10/3 आपल्याला दिले त्यांनी. तर त्याने आपल्याला मिक्स नंबर मध्ये तयार करून दिले. तर 3 3 जा 9 उरला 1 तर 1/3. 3 1/3 ऑप्शन नंबर 4. कसं काय घेतलं सांग बरं? तू सांग, तुला काय वाटतं? 10 कुठून आला? सांग 100/9 डायरेक्ट 10/3 कसं झालं? 100 हा स्क्वेअर रूट घेतलं बा. AB स्क्वेअर व्हॅल्यू असते 100/3 मग 10/3 त्याच्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू. सातवा काळ घेतला ना? 14.5 आन्सर आलं. आता चौथ्या क्वेश्चन साठी ना मी तुम्हाला एक बेसिक सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही ते अप्लाइड करून ते मला सॉल्व्ह करून दाखवा बरं का. मी तुम्हाला त्याच्यासारखा जे क्वेश्चन समजून सांगतो. हा डिस्टन्स अँड डायरेक्शनचा क्वेश्चन आहे.
तुम्हाला हा टॉपिक आहे की नाही माहित नाही, पण मोठ्या वर्गाला हे टॉपिक आहेत डिस्टन्स अँड डायरेक्शनचे. मॅथमॅटिक याच्यामध्ये आपल्याला रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता जे क्वेश्चन आहे ना, आपला बुद्धिमत्तामध्ये आपल्याला डिस्टन्स डायरेक्शनचे क्वेश्चन असतात. त्या टाईपचा क्वेश्चन इथं आलेला त्यांनी. तो क्वेश्चन जर तुम्हाला मी थोडंसं बेसिक सांगतो अप्लाइड मॅथमॅटिक्स सारखं, आणि आपण ते तुम्हाला क्वेश्चन ऍज अ प्रॅक्टिस म्हणून देऊ. हा क्वेश्चन असा आहे, चला बघा समजून घ्या. हो लिहून घ्या आधी, ते महत्त्वाचं. प्रसाद काय आलं ना आता? झालं का? गप्पा मारत लिहू नका रे, हे काय सिलेबस नाही तुम्हाला डबल कोणी येऊन शिकवायला. हे तुम्हाला एकदा शिकून घ्या. नाही आवरा पटकन, इतकं वेळ नका लवरे. लय तुम्ही हो ना, लयच टाइम लावले फालतू. बघा बा, ए समजून घ्या आता. डिस्टन्स अँड डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. डिस्टन्स डायरेक्शन म्हणजे काय तुम्हाला सांगताना सांगणार, पण हा व्यक्ती 100 मीटर गेलाय, नंतर तो वेस्टला गेलाय, नंतर ईस्टला गेलाय, असं डिस्टन्स किती कव्हर केले त्यानं चालण्यामध्ये, ते तुम्हाला असं क्वेश्चन आहे. आता बघा, ए नावाचा व्यक्ती आहे, ए नावाचा व्यक्ती आहे, तो 100 मीटर कुठे गेला? नॉर्थ कडे गेला. कारण 100 मीटर नॉर्थ कडे गेला, तर तो सध्या कुठे आहे? नॉर्थ कडे. त्यानं परत ह्या साईडला गेला, तो किती? 200 मीटर. कळलं? पुन्हा तो कुठे आला? खाली आला, किती? 100 मीटर बघा. आणि तुम्हाला मी विचारलं, सांगा बरं त्या माणसाने टोटल डिस्टन्स किती कव्हर केले? काय केलं बघा ना तुम्ही? फक्त ऍडिशन केलीच नाही, बस. हा क्वेश्चन तसाच. फक्त तुम्हाला ऍडिशन करायची, पण तुम्हाला आधी ते डिसाइड करायचं तो नॉर्थ कडे गेलाय, नंतर ईस्ट कडे गेलाय, नंतर वेस्ट कडे गेलाय, हे तुम्हाला फक्त डिसाइड करायचं, बाकी काहीच नाही. कळलं का? हा फक्त ऍज अ प्रॅक्टिस म्हणून राहू द्या, घरी बसून निवांत करा. आता अरे नंतर करा बा, घरी करा, प्रॅक्टिस म्हणून जाते ते. एक आता कोणता टॉपिक ना? हा टॉपिक आता 18 काढायचा आहे. क्वाड्रिलॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटर. हा इतका महत्वाचा टॉपिक आहे, हे समजूनच घ्या. समजून इतकं घ्या ते डायरेक्ट याचे 2-3 वेळेस तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेऊ, पण इतकं खतरनाक टॉपिक पक्का करा. डायरेक्ट सरसकट 8वी 10वी वर्गाला आहे. नाही म्हणत तर याची ज्याला पास व्हायचं वाटतं, आपण पासच होणार नाही बाबा शाळेमध्ये परीक्षेमध्ये, त्यांनी एक टॉपिक जरी केला ना तरी ते आरामात पास होऊन जाऊ शकतो. इतकं महत्वाचं टॉपिक आहे हे. जेवढं मी शिकवलं आता मी, हे टॉपिक इतके पक्के करून ठेवा की तुम्ही आरामात शाळेमध्ये टॉपर रँक मध्ये राहता. चला चॅप्टर नंबर 18 आपण स्टार्ट करू. चॅप्टर नंबर 18 साठी आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, ते आधी तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. त्याचं आपण आज इंट्रोडक्शन घेऊयात. आज चॅप्टर नंबर 18 चं इंट्रोडक्शन घेऊयात.
बघा बा, आधी क्वाड्रिलेटर काय असतो? क्वाड्रिलेटर म्हणजे एक असे 4 पॉइंट जे एका प्लेन पेपर होत नाही का, प्लेन वरती येतात. ते 4 पॉइंट जर आपण एकमेकाला जोडले तर काय तयार होतो बा? एक प्रकारचा क्वाड्रिलॅटरल तयार होतो. त्याला आपण नाव देतो ए बी सी आणि डी. ह्याच क्वाड्रिलॅटरचे काही प्रकार पण पडतात. ते आपण आता एक 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 तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर थोडंसं बेसिक सांगतो. कोणताही क्वाड्रिलेटर असो त्याच्या चारही अँगलची बेरीज किती असते? 360. जसं ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज किती असते? 180. तसं क्वाड्रिलेटरचं किती? 360. तर तुम्हाला आता समजून ह्या गोष्टी घ्यायच्या आता की जो क्वाड्रिलेटर दिलाय त्याच्या प्रत्येक ज्या टाइप्स आहेत त्या टाइप्स नुसार त्याच्या काय वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. कळलं का? समजा पॅरलोग्राम आहे तर पॅरलोग्रामची काय प्रॉपर्टी? समजा अपोजिट साइडच फक्त इक्वल असतात, पण स्क्वेअरचं काय? त्याच्या चारही साइड इक्वल असतात. कळलं ना? प्रत्येकामध्ये काय काय थोडस डिफरन्सेस आहेत. इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत ते आपण वाचून सगळे रीड करूयात. बघा, सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला टाइप्स, म्हणजे क्वाड्रिलेटर काय त्याचे तुम्हाला मी सगळं सांगितलं इन्फॉर्मेशन. त्याची टोटल व्हॅल्यूची ऍडिशन किती असते? 360 डिग्री. आता टाइप्स ऑफ पॅरलोग्राम मध्ये क्वाड्रिलेटर मध्ये पहिला प्रकार आहे पॅरलोग्रामचा. तेव्हाचा इफ both the pairs of opposite side of a quadrilateral are parallel then the quadrilateral is called a parallelogram. म्हणजे ज्या क्वाड्रिलेटरच्या अपोजिट साइड काय असतात? एकमेकाला पॅरलल असतात. तो कोणत्या टाइपचा क्वाड्रिलेटर असतो? पॅरलोग्राम हा टाइपचा असतो. त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. अपोजिट साइड काय असतात? इक्वल असतात. पॅरलल आणि इक्वल समजा दोन्हीच्या असतात. कशाच्या? पॅरलोग्रामच्या. दुसरी प्रॉपर्टी काय? अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. म्हणजे काय? समजा आपण यालाच पॅरलोग्राम कन्सिडर केलं तर समोरच्या साइड काय असणार बा? एकमेकांच्या इक्वल असणार. अपोजिट अँगल पण एकमेकांचे काय असणार? इक्वल असणार. कळलं का? त्यानंतर डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे परत सांगतो. हे बघा, हे दोन डायगोनल आहेत माहिती ना. हा AC जर असेल 10 तर कुठे इंटरसेक्ट झालेत? ए वर ओ पॉइंट इंटरसेक्ट झालेत का नाही? तर एओ किती असणार आहे? 5 आणि 5. बीडी असेल 20 तर डीओ किती असेल? 10 आणि 10. कळलं का? बायसेक्ट इच अदरचा अर्थ. चला, आता हा होता प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. आता रोम्बस बघूयात आपण. अ पॅरलोग्राम हॅव्हिंग ऑल साइड्स कॉन्ग्रंट इज कॉल्ड अ रोम्बस. असा टाइप क्वाड्रिलेटर, ज्या टाइपच्या क्वाड्रिलेटर मध्ये चारही ज्या साइड आहेत त्या काय असतात? एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंटचा अर्थ आहे मराठीत आपल्याला समजून घ्यायचं बरोबर किंवा इक्वल, समान. कळलं? त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज बघा. सिन्स अ रोम्बस इज अ पॅरलोग्राम ऑल द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम होल्ड गुड फॉर रोम्बस. म्हणजे ज्या प्रॉपर्टीज आहेत पॅरलोग्रामच्या त्याच प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत? परत आणखी रोम्बसच्या. फक्त थोडस काय नवीन काय? रोम्बस जो असतो ना त्याचे डायगोनल जेव्हा इंटरसेक्ट होतात ना एकमेकांना तर ते किती डिग्रीचा अँगल तयार करतात? 90 डिग्रीचा अँगल तयार करतात. मी तुम्हाला पाठीमागच्या चॅप्टर मध्ये शिकवताना सांगितलं बघा, 90 डिग्रीचा क्वेश्चन घेतलेला आहे. तो क्वेश्चन आज मी परत युट्यूब वरती त्याचा इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून टाकणार आहे. त्याचा छोटासा पार्ट की जो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर बरेचसे क्वेश्चन डिपेंड आहेत. म्हणजे रोम्बस हा क्वेश्चन आहे बघा, होता आपल्याला डायगोनलचं नाही का? डायगोनल दिलं तर 2 बायसेक्ट करून तुम्हाला एक साइड काढायची होती, त्या साइडवर तुम्हाला पेरिमीटर काढायचं होतं. त्या टाइपचा क्वेश्चन, इम्पॉर्टंट टाइपचा क्वेश्चन येतो. मी त्याचा हायलाइट करून तुम्हाला परत ग्रुपवर टाकून देतो सेपरेट. तर रोम्बसची प्रॉपर्टी काय आली? काय पहिली की त्याचा सगळ्या म्हणजे पॅरलोग्राम सारखं करतो. दुसरं म्हणजे डायगोनल कोणते येतं? बायसेक्ट करतात. परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार करतात. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट्स इट्स अँगल. म्हणजे त्याचे जे अँगल्स असतील त्या अँगल्स पण काय करतात? 2 तुकडे करतात. म्हणजे समजा हा असेल 90 चा तर अर्धा किती असणार आहे? 45. कळलं ना? म्हणजे 2 इक्वल पार्ट करतात अँगलचे पण. त्यानंतर तुमचा पार्ट आहे रेक्टँगलचा. रेक्टँगल क्वाड्रिलेटर म्हणजे काय? अ पॅरलोग्राम हॅव्हिंग ईच ऑफ इट्स अँगल इज राईट अँगल. रेक्टँगलचे काय खासियत आहे की रेक्टँगलचे चारही अँगल किती डिग्रीचे असतात बाळांनो? कारण आणि अपोजिट साइड काय असतात? इक्वल. माहिती नाही रेक्टँगलचं. चला बघा, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. आणि त्याचे जे डायगोनल असतात ते कॉन्ग्रंट असतात. म्हणजे समजा मी जर तुम्हाला म्हणलं इथं AC जर 20 असेल आणि तुम्हाला म्हणलं मी बीडी सांगा तर किती सांगणार तुम्ही?
विशेष सांगणार. कॉन्ग्रंटचा अर्थ काय आला का? कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल. तर डायगोनल असतात रेक्टेंगलचे काय? कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल असतात आपल्या याच्यात. आता स्क्वेअर, when all the angles of rhombus are right angles then it is called a square. म्हणजे जर चारही अँगल्स हे जर स्क्वेअर असतील तर तो कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटर आहे? कोणत्या? स्क्वेअर टाईपचा क्वाड्रिलेटर. कोणता? स्क्वेअर. आणखी काय स्क्वेअरची खासियत की त्याचे जी साइड्स आहेत कोणत्या? चारी पण 1 2 3 आणि 4 या चारी साइड काय असतात? इक्वल असतात. काय असतात? इक्वल. थर्ड काय? डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. म्हणजे त्याचे डायगोनल पण काय असतात बाळांनो? इक्वल असतात. मग डायगोनल सांगितलं आता कसे असतात? क्रॉस लाईन जोडत असतात. त्याच्यानंतर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. दस डायगोनल एसी इज परपेंडिक्युलर डायगोनल बीडी. म्हणजे जेव्हा स्क्वेअरचे डायगोनल एकमेकावर पडतात, रोम्बसचे कसे एकमेकावर पडल्यानंतर 90 डिग्री अँगल तयार करतात, तसं स्क्वेअरचे पण काय करतात? इंटरसेक्ट होतात. किती डिग्री अँगल तयार करतात? तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार करतात. त्याच्यानंतर हे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचा महत्वाचा आहे. ट्रॅपेझियम आणि काइट वरती बरेच क्वेश्चन विचारतात परीक्षेमध्ये. आतापर्यंत तुम्हाला बेसिक मध्ये तुम्ही फक्त रेक्टँगल स्क्वेअर बघितले, पण आता इथून पुढे ट्रॅपेझियमचा प्रकार शिकायचा आहे. ट्रॅपेझियम काय बघा? क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड इज पॅरलर इज कॉल्ड अ ट्रॅपेझियम. म्हणजे असा क्वाड्रिलॅटर ज्याची फक्त एकच समोरची साइड काय असणार? एकमेकाला पॅरलर असणार आहे. कळलं का? कोणती जी क्वाड्रिलॅटर फक्त समोरची साइड जी एक आहे कोणती? एकच. ती काय असणार? एकमेकाला पॅरलल असेल. त्याला आपण काय म्हणणार आहे? ट्रॅपेझियम. आणखी ट्रॅपेझियमचं बघा फिगर दिलेली तुम्हाला. आता आयसोस्केलेस ट्रॅपेझियम काय? इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. मला सांगा पॅरलल साइड कोणत्या येतात? ह्या दोन आहेत का नाही? तर नॉन पॅरलल साइड कोणत्या झाल्या? ह्या झाल्या नाही. जर नॉन पॅरलल साइड कॉन्ग्रुएंट असतील तर ते आयसोस्केलेस ट्रॅपेझियम झाला. कळलं का? नॉन पॅरलल साइड जरी इक्वल आल्या तर आयसोस्केलेस ट्रॅपेझियम झाला. प्रॉपर्टीज ऑफ आयसोस्केलेस ट्रॅपेझियम काय? डायगोनल ऑफ आयसोस्केलेस ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर हे दोन इक्वल असतील तर त्याचे डायगोनल काय असणार? आपले इक्वलच असणार आहेत. नॉन पॅरलल साइड जर कॉन्ग्रुएंट असतील त्याच्यानंतर द पेअर ऑफ अँगल्स ॲट द एंड ऑफ पॅरलल साइड्स ऑफ आयसोस्केलेस ट्रॅपेझियम कॉन्ग्रुएंट दस द गिवन फिगर अँगल ए इक्वल टू डी. म्हणजे काय? द पेअर्स ऑफ अँगल्स ॲट द एंड ऑफ द पॅरलल साइड कोणते? मग ए आणि डी. आणि नंतर बी आणि सी हे दोन काय असणार? एंड पॉइंट जे असतात ना, एंड म्हणजे हा बी आणि सी हे इक्वल असणार. ए आणि डी पण इक्वल असणार. कोणाचे? आयसोस्केलेस ट्रॅपेझियमचे. त्याच्यानंतर अपोजिट अँगल्स ऑफ आयसोस्केलेस ट्रॅपेझियम आर सप्लिमेंटरी. त्याचे जे अपोजिट अँगल आहेत ए आणि सी त्यांची बेरीज किती असणार आहे? 180 म्हणजे 180 डिग्री. कळलं का? प्रॉपर्टी समजायला ना? सिंपल प्रॉपर्टीज पण पाठ करावाच लागतात आपल्याला. त्याच्यानंतर काइट. क्वाड्रिलॅटर ए बी सी डी इज अ काइट. काइटची फिगर बघा. साइड ए बी is parallel to side आपलं congruent to side AD. BC is congruent to side DC. आता प्रॉपर्टीज काय त्याच्या? वन पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ काइट आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अपोजिट जे अँगल्स असतील ना, अपोजिट अँगल काइटचे, तर कोणती एक जोडी एकमेकाला कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा ABC आणि दुसरं काय दिले तुम्हाला? ADC. म्हणजे दोन अँगल तुम्हाला दिलेत ना समोरचे, ते कॉन्ग्रुएंट सांगितलेत बघा. त्याच्यानंतर the diagonal that join the points of the intersection of the congruent sides of a kite bisect the other diagonal at right angles. Diagonal AC bisect diagonal BD at right angles. म्हणजे हेच प्रॉपर्टी जेव्हा ते डायगोनल एकमेकाला काय करतात? इंटरसेक्ट करतात. किती डिग्रीचा अँगल तयार करतात? 90 डिग्रीचा अँगल तयार करतात. आता पण इंट्रोडक्शन कळलं का? आता प्रत्येक टाइपचा आपले एक क्वेश्चन असणार आहे बुक मध्ये. म्हणजे ह्या टाइपचं तुम्हाला हे सांगितलं असणार आहे, दुसरं हे सांगितलं असणार आहे. म्हणजे काहीचं डायगोनल दिलं, काहीचे तुम्हाला साईड देणार. असे वेगवेगळे टाइपचे क्वेश्चन आता ह्या टाइपवर तुम्हाला फिरून विचारणार. तर आपण आता स्टार्ट करूया 18.1. हा पेन. बघा मी काय केलं, ह्या छोट्या ट्रायंगल मध्ये पहिले पायथागोरस थेरम यूज केला आणि कोणाची व्हॅल्यू काढली? PM म्हणजे हाईटची व्हॅल्यू काढली.
एरिया ऑफ ट्रॅपेजियम में 1/2 सम ऑफ पॅरल साइड्स इनटू हाईट. तर सम ऑफ पॅरल साइड म्हणजे दोन ज्या समोरच्या साइड आहेत त्याची आपण ऍडिशन केली, ही होती 52, ही होती 5 मीटर, तर टोटल किती झाली 57. आता बघायला म्हणजे काय करायचं, काटाकाटी करायची. 2 1 2, 2 6 12. आता 47 प्लस 57 90, 90 प्लस 104 किती म्हणजे 14 104 इंटू 6 6 चौक 24 अच्छा 2 60 आणि 2 62 624. तर आपला एरिया किती आला 624 मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर काय आहे? फक्त फॉर्म्युला होता म्हणून बघ. आता मोनी तू उरलेलं श्रेयाला सांग, मग श्रेया परत दिव्याला सांग. काय पटकन लिहा बा. 5,000 पाहिजे. श्रुतिका गटकर येते ना? श्रुतिका गटकर ये रे बा. हा तुम्हाला विचारलं कळलं नाही म्हणून. एरिया ऑफ ट्रॅपेजियम विचारला होता, त्याचा फॉर्म्युला आपण यूज केला 1/2 सम ऑफ पॅरल साइड इंटू हाईट. तर पॅरल साइड कोणत्या समोरच्या पॅरल साइड असतात त्या दोघांची ऍडिशन केली. टोटल किती आहे खालचं SR 5 आणि 52 किती 57 आणि वरची किती 47. 57 आणि 47 ची बेरीज झाली 104. त्या 12 ला 2 न काटाकाटी केली तर 6 आलं. तर 104 गुणिले 6 624. मी परत सांगतो, जे विद्यार्थी मी समजून सांगतो ना गप्पा छप्पा मारतील, इकडे बघतील पाखरावून इकडे तिकडे बघतील, त्याला एकही क्वेश्चन कळणार नाही. कारण की हे मॅथ्स आहे, इथं स्टेप्स असतात. हे का पाठांतराचा विषय नाही. एकदा लक्ष दिलं नाही तर समजा आपलं येणारच नाही. हे लिहूनच घ्या तुम्ही. ते कळतं ना बा, कर ना पाठ एवढं. पण एवढं कर बा पिलू पाठ जाताना. आता कारक बा तेच येत नाही म्हणून छापून येत नाही ना, म्हणून आपल्याला काय ते पाठांतराचा विषय नाही. तुमचे जे जागेचे वाद आहेत ना हे सुप्रीम कोर्टामध्ये जाणून नेण्यासारखे. पण त्यासाठी एक लोक न्यायालय काय म्हणते, तुम्ही अशी फिरले ना तुमचे सगळे तुमच्या अडचणी मिटतात. ती अडचण सर्व होईल त्याचं कारणच ते. पण तुम्हाला सांग का तुम्ही मी तुम्हाला तुम्ही सगळ्या ऍडजस्ट करून गेलो, पण तुम्हाला सांग का हे तुम्हाला इतकं पस्तावणार आहे. ही जी बसायची सवय आली तुम्हाला असं भिंतीला पाठ देऊन, ती सवय तुम्हाला खूप अडचणीत आणणार आहे. लक्षात घ्या, लक्षातच घ्या तुम्ही. मी काहीच नाही, मी फक्त कसं आहे लेकरांचं आपल्याला नको थोडस रागवलं बोललो परिणाम होईल. पण ज्याला इतकं सांगतो ह्या सवयी ज्या लावून घ्यायचे तुम्ही पाठीला टेकन द्यायची, ही सवय तुम्हाला पुढे 3-4 तास जेव्हा अभ्यास करता ना तेव्हा तुमचे डोकं ठरणार आहे आणि तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणारच नाही. कारण की ज्या विद्यार्थ्याला स्वतः 3 तास 4 तास जर विदाऊट रेफरन्स जर आपण बसू शकत नसतो या वयात असतं पुढे शिकले अवघड गणित होणार. तुम्ही लिहून घ्या
तुम्ही नंतर मी फक्त काय म्हणलं सुरुवातीच्या काळात आता विद्यार्थी सध्या कमी येतं म्हणून असं बसता येते. एकदा विद्यार्थी डबल झाले आता ह्या लाईनला काहीच करता येत नाही. गुपचूप बरोबर दिसली का पाटील टेकर नाही. तसं तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी जे भिंतीच्या टोकाला बसले त्यांना त्या ठीक आहे. पण जेव्हा ऐकून घ्या ना, ही जी पोझिशन आहे का हे तुम्हाला आता वाट डिस्टन्स नाही. आता बोललं म्हणून तुम्ही समोर आले नंतर तुमच्या सगळ्या पाठी टेकन दिलेच होते. इथं बसायचं बा. या लाईन मध्ये 4च मुलं इकडे किती बसतात. चला दुसरा क्वेश्चन बघा. बघा शांत बसा. तुम्हाला लेंथ ऑफ रेक्टँगल दिली 2x + 3y + 7z. बोलू नका बरं का आता. दोघांचं काय रे हो ना यार. 2x इथं सगळं पार्ट रेकॉर्ड व्हायला बरं का. मला जास्त रोखलं मी धडाधड त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग मध्ये क्रॉप करून घरच्या पडून देईल. बघा बात तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ दिली आणि काय विचारले पेरिमीटर. तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय माहिती आहे का कोणाला. 2 इन ब्रॅकेट L + B. तर 2 लेंथ किती आहे बा 2x + 3y + 7z x - y - z. आता हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आहे आणि 6वीचा दोघाला पण आहे. ज्याला येत नाही त्याने समजून घ्या आपलं शिक्षण कुठपर्यंत गेलं आतापर्यंत. तर 2x + x 3x हे कळालं का पाठीमागे सगळ्याला. 3y - y 2y आणि +7z - z किती बा 6z. हे सगळ्यांना हे 3 जे पाठ कळाले का सगळ्यांना. शाबास शिक्षण सांगितलं कुठपर्यंत गेले बघा. 2x + x दोन्ही प्लस मध्ये म्हणून ऍडिशन केली 2x + x 3x 1 + 1 - म्हणून सबट्रॅक्शन होणार. 3y मधून y गेले 2y 7z - z म्हणजे किती बा 6z. आता कळालं का. आता 2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन मध्ये 2 न प्रत्येकाला गुणायचं. 2 3 जा 6 6x 2 2 जा 4y 2 6 जा 12z. कळालं का. ऑप्शन नंबर 6x + 4y + 12z. ऑप्शन नंबर A सेकंड. शांत बसा. चला झालं का. चला बघा तुम्हाला 3rd नंबरचा क्वेश्चन दिलाय.
तुम्हाला द मेजर ऑफ 4 अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटर आर 2x + 10, 3x + 15, 4x - 30 and 2x - 20 असे तुम्हाला 4 अँगल्स दिलेत आणि तुम्हाला विचारलंय त्या 4 अँगल्स ची व्हॅल्यूज अगोदर x ची काढत लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट एक्सटेरियर अँगल सांगा म्हणले कोणता आहे. तर एक्सटेरियर अँगल कोणता असं समजून घ्या. ट्रायंगलचा आणि क्वाड्रिलेटरचा मी तुम्हाला दोन्ही सांगतो. हा जर साइड एकमेकाला लांबली अशी तर हा काय झाला एक्सटेरियर अँगल. ही साइड पुढे आली तर हा काय झाला एक्सटेरियर अँगल. ही साइड इकडे गेली तर हा काय झाला एक्सटेरियर अँगल. याच्यासाठी हा कळालं का. हे 4 काय झाले आपल्या एकमेकांच्या बाजूनो एक्सटेरियर अँगल झाले. आता तुम्हाला या क्वेश्चन मध्ये जे अँगल्स दिलेत मला सांगा ट्रायंगलचे जेव्हा तुम्हाला मी अँगल सांगायचे तुम्ही तेव्हा काय करायचे तिघांची बेरीज करायची की नाही. त्याच्यावर x ची किंमत काढायची. तीच x ची किंमत तुम्ही पट करून परत अँगलचे व्हॅल्यूज करायचे. सेम क्वेश्चन तसाच आहे. हे तुम्हाला 4 अँगल दिलेत ना त्या 4 अँगलची बेरीज करा. किती ती बेरीज करा बेरीज. 2x + 10 नंबर सांगा पटापट मला. 2x + 10 नंतर 3x + 50 नंतर 2x किती बाळांनो 360 कळलं का. आता नंबरची ऍडिशन x वाल्यांची ऍडिशन 2x + 3x 5x 5x + 4x 9x 9x + 2x 11x 10 + 15 25 आता हे मायनस आहे हे -20 आता मायनस सेपरेशन करून घ्यायची. इथं आली 25 ही आली -30 -20 -50 हे +25 हे -50 तर किती आला आन्सर -25 = 360 आलं का. आता -25 त्या साईडला गेले प्लस झाले तर 11x = 360 + 25 त्या साईडला गेले तर 385 तर 11x = 385 x = 385 / 11 11 3 जा 33 उरले 5 झाले 55 11 5 जा 55 तर x ची किंमत आली आपली 35. तर तुम्हाला प्रत्येक अँगल काढायचा आहे. 2x + 10 म्हणजे काय 2 × 35 + 10 बरोबर 70 + 10 80. आता अशा पद्धतीने तुम्हाला 4 अँगल काढून दाखवा त्याच्यानंतरचा भाग मी सांगतो. काय त्या प्रत्येक x ची ऍडिशन केली ती आली 11x हे 10 + 15 झाले 25 प्लस आणि -30 - झाली -50 दोघांची सबट्रॅक्शन झाली ती आली -25. हा आता प्रत्येक तुम्हाला ती x ची किंमत ठेवून प्रत्येक अँगलची व्हॅल्यू काढायची. तर मी 2x + 10 ची काढली तुम्हाला 3x + 15 ची काढून दाखवा 4x - 30 ची काढून दाखवा 2x - 20 ची काढून दाखवा अँगलची व्हॅल्यू. त्याच्यानंतर जे छोटा येईल त्याचा एक्स्ट्रा अँगल सांगायचा किती. व्हॅल्यू काढली याच्यातली मला सगळ्यात मोठी व्हॅल्यू सांगा किती आली. एकशे वीस सगळ्यात मोठी व्हॅल्यू आली.
इथं साईल इथून समजायला 120 मोठी, सगळ्यात मोठ्या अँगलची व्हॅल्यू होती 120. कोणी असं आहे का ज्याला व्हॅल्यूज करता येणार? असं आहे कोणी? हे ना दिव्या तुझ्याकडे हात करायचे ते नाही का व्हॅल्यू करता? पाठीमाग आजच्या लिहिलं का व्हॅल्यू करता? इकडे सगळं बॉईज मध्ये फार तेल का व्हॅल्यू करता? हा स्कॉलरशिपच्या बॅचचं जेवढं नॉलेज आहे ना ते जर तुम्हाला भेटलं ना तरी तुमचे पूर्ण पैसे वसूल होते. कारण की मेन नॉलेज जास्त इम्पॉर्टंट आहे. शिष्यवृत्ती आपल्यासाठी लांबची गोष्ट राहील, पण सगळ्यात इम्पॉर्टंट असणार या गोष्टीचं नॉलेज. इतकं पॉवरफुल सिलेबस आहे स्कॉलरशिपचा. तर तुमचं पूर्ण जे माइंडसेट आहे ना, पूर्ण माइंड मॅथचं इतकं स्ट्रॉंग बनवणार आहे, तिथेच पैसा वसूल होणार आहे. त्याच्यामुळे सिलेबस जास्त इम्पॉर्टंट आहे. मला सांगा, एक साधे उदाहरण माझं, ही बॅच चालू करण्यामागचं रिझन सांगतो. 20 विद्यार्थी आहेत, 20ला 20 होल्डर होतील एवढी गॅरंटी मला वाटते. राहिला प्रश्न म्हणजे पास होतील, होल्डर म्हणजे पास होतील एवढी मला गॅरंटी आहे. नंतरचा पार्ट येतो शिष्यवृत्ती कोणाला भेटेल. शिष्यवृत्ती जरी किती भेटली, आपण 50,000 काहीतरी शिष्यवृत्ती असते वाटतं, तेवढी शिष्यवृत्ती कोणाला भेटेल याची मी सांगू शकत नाही. पण मला एवढं माहिती आहे, जी एवढी शिष्यवृत्ती असणार आहे, समजा 50,000 आपण शिष्यवृत्ती जर पकडली वाहन, हे 50,000 हे फक्त भेटतील तुम्हाला 4 वर्षासाठी का जवळपास किती वर्षासाठी भेटतात ते 4 वर्षासाठी भेटतात. तर ह्या शिष्यवृत्तीपेक्षा याचं जे नॉलेज आहे ना, हे तुम्हाला कितीतरी पटीच्या शिष्यवृत्ती भेटून देणार आहे पुढं. समजाले ना? म्हणजे ही अमाऊंट भेटण्यापेक्षा तुम्हाला याचे जे नॉलेज भेटणार आहे ना, या स्कॉलरशिपच्या बॅचचं मॅथचं इतकं पॉवरफुल भेटणार आहे की तुम्हाला 9th 10th यासाठी जे तुम्हाला स्ट्रगल असणार आहे ना, ते स्ट्रगल तुमचं डायरेक्ट 50% बिलो होऊन जाणार आहे. म्हणजे जे मुलांना ज्यांनी स्कॉलरशिपची बॅच माझी अटेंड केलं नाही किंवा कोणाची अटेंड केलं नसेल, तर त्या विद्यार्थ्याला ज्या पुढे गोष्टी फेस करायच्यात 8th ला 9th ला 10th ला, त्या गोष्टी सगळ्या तुम्ही अगोदरच शिकलेल्या असणार आहेत. तर त्यांचं जे स्ट्रगल असणार आहे त्या पूर्ण गोष्टी रिवायझिंग करायचं, ते तुमचं सगळं अगोदरच झालेलं असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी प्लस पॉईंट हा शिष्यवृत्ती नसून जास्त इम्पॉर्टंट काय त्याचं नॉलेज आहे. समजले का? त्याच्यामुळं असं काहीच नसतं बघा. परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला, तुम्ही साधी परीक्षा घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे मार्क पडत असतात का? नाही. पण प्रत्येक विद्यार्थी सारखे शिकतात का? नाही. बरोबर आहे की नाही? तर आपलं सारखं शिकणं महत्वाचं आहे, सारखे मार्क पण इम्पॉर्टंट नाही शिष्यवृत्ती. बघा चला, या 3x + 15 ची किती आली? 120. त्या 4x - 30 ची किती आली? 2x - 20 किती आली? 50. आता तुम्हाला विचारलंय एक्सटेरियर अँगल काढा. एक्सटेरियर सगळ्यात छोटा, त्याच्यासाठी शॉर्टकट सांगतो तुम्हाला. जो अँगल सगळ्यात इंटेरियर मधला मोठा असणार त्याच्या बाजूला एक्सटेरियर सगळ्यात छोटा असणार आहे. इंटेरियर मधला सगळ्यात मोठा अँगल कोणता आहे? तर त्याच्या बाजूचा सगळ्यात छोटा असणार आहे. कितीचा असणार आहे तो? 60चा असणार आहे. कसा असणार आहे? एक्सटेरियर प्लस इंटेरियर दोघांची ऍडिशन असते 180. किती असते? 180. इथं सगळ्यात मोठा अँगल आहे 120 इंटेरियर, तर सगळ्यात छोटा बाजूला असणार आहे तो किती असणार आहे? 60चा. कळालं का? हे कळालं का? लक्षात ठेवण्यासारखं. डेमो बघायचा का खरंच होते तसं? गरज आहे बघा. गरज बी ठेवू नका, सांगतो लगेच समजून घ्या ना. हा 120 आहे, त्याच्या बाजूला असणार आहे 60. हा किती? 110 पकडला आपण, तर बाजूचा असणार आहे किती? बरोबर आहे नाही? याच्यापेक्षा मोठा चालक नाही 60 पेक्षा. जो इंटेरियर अँगल सगळ्यात मोठा असणार आहे त्याच्या बाजूचा एक्स्ट्रा अँगल सगळ्यात छोटा असणार आहे. कारण की दोघांची बेरीज असते 180. तिथे 110 70 180 होतात. तर 110 घेतला आपण तर उरला 70, म्हणजे 60 पेक्षा तर मोठा झाला की नाही. आणि आपला सगळ्यात छोटा एक्स्ट्रा अँगल विचारत आपलं व्हॅल्यू किती आली? आपलं 60. ती कोणामुळे आली? 120 मुळे आली.
तर आपलं विचारलं स्मॉलेस्ट एक्सट्रीम अँगल कोणता आहे, तर 7, ऑप्शन नंबर फर्स्ट. शॉर्टकट काय आला का? आता जसा हा क्वेश्चन होता तिसरा, तसाच क्वेश्चन आहे बघा तुम्हाला 5वा. त्याच्यात 4 अँगल दिले, त्याचे माहिती ट्रायंगल दिले तर नाही, तसं 8:11:15. तो क्वेश्चन कसा केला तुम्ही, सगळ्यांची ऍडिशन केली, 3 एक्स मध्ये काढू नाही, आणि प्रत्येक एक्स तुम्ही बाकीचे अँगल काढले होते. तसं तुम्हाला 4 अँगल दिले तर त्यांना एक्सच्या फॉर्मेट मध्ये लावा, त्याची व्हॅल्यू काढा आणि 4 अँगलची मला व्हॅल्यू काढून दाखवा 5व्या मध्ये. 5व्यात मला सगळे अँगलचे मेजरमेंट सांगा किती आहेत. तुम्हाला त्या रेशो मध्ये दिलेत, येईल ना काढता ते. ट्रायंगल सारखाच क्वेश्चन येतो, ट्रायंगलच्या रेशो मध्ये असायचे, एक्स लावायचं तर आपण ऍडिशन करायचो, त्यातून एक्सची किंमत काढायचो, पुन्हा तीच एक्सची किंमत प्रत्येक अँगलला लावून त्या अँगलची किंमत काढायचो. तसाच क्वेश्चन आहे हा. सगळ्यात मोठी व्हॅल्यू काढायची. सगळ्यात मोठी व्हॅल्यू काढायची. सगळ्यात नाही, तुम्हाला सांगायचं कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटर आहे ते, मला फक्त तुमच्या सगळ्याची व्हॅल्यू काढून दाखवा, सगळ्याच. ठीक आहे. ऑप्शन मध्ये क्वाड्रिलेटरल असा कोणता क्वाड्रिलेटर आहे ज्याच्या सगळ्या साईड वेगळ्या असतात. चला बा समजून घ्या, साईडचं काय करायचं बा इथे, अँगल ना. तर बघा तेच बघायला ऑप्शन मध्ये बघा तुम्हाला काय दिले. झालं का, कळलं का? चला बघा, सगळे अँगल आलेत काय, डिफरंट आले, डिफरंट आले ना, डिफरंट. ते कशावर करायचं होतं बघा. आता हे झालं तुमचं बेसिक फॉर्मॅट. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. जेव्हा कोणत्याही तुम्हाला संख्येचा रेशो दिला जातो कोणत्याही अँगलचा, तुम्ही काय करता, पहिले सगळ्याची ऍडिशन करता आणि एक अशा नंबरची व्हॅल्यू काढता ना एक्सची, आणि त्यांना परत सगळ्याला मल्टिप्लाय करता. सगळ्याला जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता तर सगळ्यांना तुम्ही एक्सनच मल्टिप्लाय करता की नाही, एक्सची जी किंमत असेल ती, आणि एक्सची किंमत सगळ्यांसाठी सारखं वापरता की नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही, आता हा क्वेश्चन तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो, प्रत्येक वेळेस ऍडिशन करायची नाही. जर तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन विचारला तर जेव्हा तुम्हाला अँगलचे स्वतः व्हॅल्यू विचारलं तेव्हा ऍडिशन करायची, पण जेव्हा व्हॅल्यू नाही विचारलं तेव्हा तिथून थोडंसं आपलं टेक्निक वापरायची. नंबर काय, 60, 7, 8 आणि 4 आणि 5. समजा तुमची एक्सची किंमत किती आली, मी पकडतो 20 आली. किती पकडली बा मी 20 पकडली. तर अँगलची व्हॅल्यू किती असणार आहे, 7 2 14, 8 2 16, 100. कळलं बा. म्हणजे जर 7 8 4 5 हे 4 नंबर डिफरंट असले तर त्याचे अँगलचे व्हॅल्यू पण डिफरंट राहिले की नाही. म्हणजे किती, 140, 160, 80, 100 डिफरंट झाले का नाही. म्हणजे रेशो जर डिफरंट असतात तर अँगल बी डिफरंट आहे. मग आपल्याला या क्वेश्चन मध्ये फक्त विचारले कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटर आहे, तर आपल्या इथे उलट विचारलं की याच्या व्हॅल्यू सांगा कोणत्या किती आहेत, विचारले त्यांनी नाही. जर चारही अँगलचा रेशो जर डिफरंट असेल तर 100% चारही अँगल डिफरंट आहेत, बरोबर आहे की नाही. चार अँगलचे रेशो जर डिफरंट आहेत, चार अँगलच्या व्हॅल्यू पण डिफरंट आहेत.
आणि आपल्याला विचारलं असते की कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटरल चार अँगल डिफरंट असतात, तर तो आहे आपला तुमचा ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचं काय, चार अँगल काय असतात बाळांनो, त्याचे डिफरंट असतात. काहीचं बघितलं ना तुम्ही, समोरचे दोन बरोबर असते, एकमेकाच्या समोरचे दोन कॉंगड असतात, सांगितलं होतं नाही, दोन पुढे कॉंगड आले. त्याच्यानंतर आपला काय, पॅरलोग्रामचं तुम्हाला सांगितलं अपोजिट अँगल शिकवा असतात, कुठे आपलं दोन इक्वल आले. रोम्बसचे दोन अपोजिट आपलं एक एक नाही का इक्वल सांगितलं होतं कॉंग्रंट, तर ते अँगल्स पण कॉंग्रंट असतात, ते आलं नाही. मग राहिलं फक्त ट्रॅपेझियम झालं. असं विचारले कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटर, कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटर हा ट्रॅपेझियम. चला आता तुम्ही चौथा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा मला. तुम्हाला सी आणि डी दिले, तुम्हाला विचारलंय की एक्सटेरियर अँगल सांगायचा आहे. तर सगळ्यात पहिले मला सांगा, सी दिला जर दिलाय तुम्हाला, तर तुम्ही ए काढू शकता का नाही, ए आणि सी इक्वल म्हणून. त्याच्यानंतर डी दिलाय तर तुम्ही बी काढू शकता का नाही. तर 4 इंची तुम्हाला भेटले का नाही व्हॅल्यू, 4 इंच व्हॅल्यू भेटले का नाही. दोघांची ऍडिशन करा. एक मिनिट बा. ऑप्शन नंबर 2 तो पाहिलं सांग. ऑप्शन नंबर 3 आहे का. हो सर, थर्ड आहे. चला आला का. हो सर, थर्ड मी बी थर्डला बोलतो. पाठी मग आपण का येते तुला माणसं का कशा चाटा मारायला. हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही, हा क्वेश्चन शॉर्टकट न बी करतो. बघा तुम्हाला एक अँगल दिलाय, एक अँगल दिलाय अँगल ए. बघा एकदम क्वेश्चन सिंपल आहे, फक्त तुम्हाला प्रत्येक वेळेस पेन उचलायची गरज नसते. बघा तुम्हाला अँगल सी दिलाय, किती आहे 2x+4. तर अँगल ए किती असणार आहे 2x+4. तर दोघांची ऍडिशन किती असणार आहे 4x+8. बघा मी इथे ऍडिशन केली 4x+8 शॉर्टकट मध्ये. नंतर अँगल दुसरा हा दिला बी, डी दिलाय किती 3x+6. तर हा बी किती असणार आहे, परत दोघांची ऍडिशन किती असणार आहे 6x+12. बरोबर आहे की नाही. तर बघा 6x+12 कळलं का. परत या दोघांची पूर्ण ऍडिशन केली किती येणार आहे 10x+20 = 360. कळलं का. तर 20 मायनस मध्ये गेले 360 किती आले 340, 340 आले. तर 10x बरोबर 340 असेल तर एक सेकंड किती असणार आपली 34 असणार आहे नाही. इकडचा शून्य काटला, समजायला तोंडी पण समजून घ्या. तर एक सेकंड किती आपली 34. तर मी काय केलं, मला कोणाची व्हॅल्यू काढायची होती CDE. हा CDE कोणासाठी एक्सटेरियर अँगल आहे बरं, ह्या ADC साठी एक नाही. आणि तुम्हाला ADC ची व्हॅल्यू दिली बघा 3x+6. तर फक्त त्याची व्हॅल्यू काढली किती आली ती बघा 3x+6 म्हणजे व्हॅल्यू आली आपली 108. कळलं का. ते 3x+6 आहे ना, त्याची व्हॅल्यू काढली 3x+6 ची किती आली बघा ते 3 इंटू किती 34+6 म्हणजे किती 108. कोणाची अँगल ADC ची. कळलं का. त्याच्या एक्सटेरियरला कोण आहे CDE. हेच आपलं विचारल्याची व्हॅल्यू किती असणार आहे. मी काय म्हणतो इंटेरियर अधिक एक्सटेरियर दोघांची बेरीज किती असते 180. हा जर 108 चा आहे तर किती ऍड केल्यानंतर 180 येतील 72 ऍड केल्यानंतर 180 येतील. तर ऑप्शन नंबर आपलं काय असणार ते थर्ड 72 व्हॅल्यू म्हणून. तोंडी कळलं का. आता 7:20 झाले तर
आता तुम्ही मला याची पूर्ण एक ना एक स्टेप लिहून द्या याच क्वेश्चनची. कुठलं भांड ज्याला काल आहे ना तर मला पूर्ण स्टेप लिहून द्या बाळांनो.